नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर संजय बोधारे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1992 पासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून जे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न असतं ते साकार करण्यासाठी त्यांचं काम चालू आहे. रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये स्पेशली ते काम करतात. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स कुठले कुठले आहेत आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं अगदी आपल्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा इतक्या वर्षापूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जावं हा निर्णय घेतला तर त्यामागची प्रेरणास्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपणही ह्या क्षेत्राकडे जावं आणि कसा होता सगळा शैक्षणिक प्रवास? सुरुवातीचं संपूर्ण शिक्षण माझं इगतपुरीलाच झालं जवळजवळ आणि इंजिनिअरिंग म्हणजे 10th नंतर आम्ही इंजिनिअरिंग त्यावेळेस हे काय म्हणतो आपण त्याला ऑनलाईन वगैरे हा नव्हता. ते फॉर्म वगैरे भरून आम्ही जायचो. तर वडील कॉलेजला होते त्या काळात. तर वडिलांचे मित्र त्यांचा मुलगा जसा पास आउट झाला तसा पीडब्ल्यूडी मध्ये डायरेक्ट त्यांचं अपॉइंटमेंट होऊन गेली. तर ती अपॉइंटमेंट ज्यावेळेस झाली तर वडिलांचं पण मनात आलं की बाकीचं टेन्शन नको बाबा, की डायरेक्ट त्याला पण आपण इंजिनिअरिंग करून द्यायला हे होईल. माझं बॅडलक असं की त्यावेळेस ते इंदिरा झिरो बॅन आलं होतं ना, तर झिरो बॅन मुळे माझा काही नंबर लागला नाही. मग मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलो. बरोबर. आणि मग या क्षेत्रात आल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केलात स्वतः वैयक्तिकरित्या तर तो कसा होता, त्याचा अनुभव काय आठवतोय का? सुरुवातीला वैयक्तिक असं काही नव्हतं, फक्त अनुभव घेण्यासाठी म्हणजे पास आउट जसं झालो तसा अनुभव घेण्यासाठी आम्ही एका आर्किटेक्टकडे मी आधी जॉबला लागलो. मग तिकडनं मी जवळजवळ त्यांचे 2 ते 3 प्रोजेक्ट हँडल करायचो एकटा, फक्त शिकण्यासाठी. बरोबर. तळमळ धडपड असं शिकण्यासाठी फक्त. बरोबर. तर त्यावेळेस मी मुंबईला ठाण्या मुलुंडवरनं सायकलने हे ऑटो वगैरे हे काय आम्हाला ऑफोर्डेबल नव्हतं. बरोबर. तर मी सायकलने मुलुंडवरनं चेक नाक्यावरनं ठाणा स्टेशनला यायचो, तिथे माझी सायकल लावून द्यायचो आणि मग त्यांनी मला स्कूटर दिली होती एक. बरोबर. स्कूटर बजाजची एमईटी बजाजची. अच्छा. हा, त्या स्कूटरवरून मी सगळ्या साईट्स हँडल करायचो. हो, भरपूर प्रयत्न केले. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला महत्वाचा प्रश्न आहे की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक ठरू शकतं, कधी चुका वगैरे होतात त्यांच्याकडनं. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? मी सेफ्टीचे बरेच क्लासेस केलेले आहे. त्यामुळे मी आधी सर्वांना हेल्मेट वगैरे, सेफ्टी बेल्ट, उंची वगैरे असेल तर सेफ्टी बेल्ट वगैरे हे सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. आणि शक्यतो मॅक्झिमम सेफ्टी मी जास्त प्रिपेअर करतो. अच्छा. असं. बरोबर. दुसरं आता रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये तुम्ही काम करता तेव्हा बऱ्याच कस्टमरचं असं नेहमी म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि दरवेळेला ते वाटत असतं की थोडी प्रोजेक्टची कॉस्ट किंवा घराची कॉस्ट जास्त आहे. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? क्वालिटी बघा, कन्स्ट्रक्शन मध्ये आरसीसी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आरसीसी ब्रिकवर्क वगैरे जे असतं ना त्यामध्ये मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. लो बजेटच्या वेळेस मी काय करू, इंटिरियर मध्ये त्यांना उदाहरणार्थ एक टाईल जर घेतली तर 300 रुपये म्हणजे 40 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत आहे. बरोबर. तसं जर पाहायला गेलं तर मी त्या इंटिरियरच्या याच्यामध्ये मी त्यांना बरोबर मॅनेज करून मग त्या लो बजेट वाल्यांना तशी चॉईस करायला लावतो. बरोबर. बाकी कन्स्ट्रक्शन आणि जो स्ट्रक्चर आहे त्यामध्ये अजिबात मी कॉम्प्रोमाइज करत नाही. बरोबर. दुसरा एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विजन. एक बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर प्रशासनानं काम करायला पाहिजे जेणेकरून नाशिकचा सर्वांगीण विकास येणाऱ्या 15-20 वर्षात होईल? पहिली गोष्ट बघा, आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला सगळ्यात आधी. हो. त्यानंतर हा आपला 4 लेन झाला. बरोबर. बऱ्याच काळानंतर हा 4 वे झाला. म्हणजे मी ज्यावेळेस ठाण्याला होतो त्यावेळेस त्या एक्सप्रेसवेचं काम चालू होतं, म्हणजे 98, 96च्या आसपास. बरोबर. त्यानंतर सुद्धा इकडे एक्सप्रेसवे नव्हता. बरोबर. आणि तो आत्ता कुठे 4 वे केला तर कनेक्टिव्हिटी ही फार लेट झाली नाशिक आणि मुंबईची. बरोबर. इव्हन तर आता माझं असं म्हणणं आहे की मेट्रो आणि दुसरं ते रेल वगैरे नाही का ते आधी करायला पाहिजे. आणि पुण्याच्या धर्तीवर अंडरपास वगैरे हे केले ना
उदाहरणार्थ मुंबई नाका झाला, त्यानंतर झाला आपला द्वारका सर्कल, बरोबर. अंडरपास करायचे वगैरे, म्हणजे भरपूर काम आहे सर. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि लोकांना जगणं पण चांगलं होणार आहे. बरोबर, अगदी. मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? जेवढे प्रोजेक्ट आता फक्त कागदोपत्री दिसत आहे ते प्रत्यक्षात आणावे एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. हो. तर स्टील सिलेक्ट करताना तुम्ही साधारणपणे काय पॅरामीटर्स त्याचे बघता, गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? त्याच्या नाही का क्वालिटी, टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे आहे ना. मी फार जुनं म्हणजे FE 415 पासून मी काम करतोय. बरोबर. आता मी रिसेंटली FE 550 पर्यंत आलोय. वा, क्या बात आहे. बरोबर आहे. आणि दुसरं, आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय का कधी? माझे इगतपुरीचेच आपले सप्लायर माझे संचेती म्हणून. हो. तर मी जवळजवळ 3 वर्षापासून फक्त आयकॉनच यूज करतोय सर. त्यामध्ये मग म्हणजे आमचं कसं ट्युनिंग पण जमलंय. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात व्यवहार झाला हे तो पण जमलाय आणि क्वालिटी वाईज आयकॉन चांगलं वाटलं. मग आयकॉनची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी सगळं चांगलं इमिजिएट. ओके. विदिन 1-2 दिवसात मी ऑर्डर प्लेस केली की लोड लगेच येतो, काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो कायम तुमच्या आठवणीत राहील? हो, आहे. तो प्रोजेक्ट काय आणि त्याचे वैशिष्ट्य काय? आता मी जस्ट मानव इगतपुरीला मानस लाईफस्टाईल हॉटेल आहे. बरोबर. त्यामध्ये मी एक सर्क्युलर बिल्डिंग बांधली, सर्क्युलर. अरे वा. आणि त्यातला 5th फ्लोअर नंतर पूर्ण कॉलम असे स्लँड गेले होते, स्लँट. अच्छा. तर ते स्लँड कॉलम करायचे कसे याकरता मी जवळजवळ 1.5 महिना आहे ना, 1.5 महिना विचारच करत होतो. तो मी त्याला हातच नाही लावला. अच्छा. नंतर मी माझं स्वतःचं माइंड वापरून आणि मग मी ती स्लँड कॉलम मध्ये केले. ती मी तुम्हाला फोटो पण पाठवेल कदाचित किंवा देईल. तो माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे आणि माझ्या आयुष्यातला. वा. सर्क्युलर बिल्डिंग प्लस स्लँड मध्ये वरती गेलेला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात? सल्ला एकच आहे सर, इंजिनियर म्हणजे माझा काळ वेगळा होता. आत्ताच्या काळात जेव्हा इंजिनियर पासआउट होऊन बाहेर येतो ना, तर त्याला असं वाटतं की आपण डिग्री घेतली. बरोबर. डिग्री घेतली असं नाहीये. इंजिनियरने स्वतः उन्हातानात उभं राहून स्वतः प्रॅक्टिस जर केली तर त्याचं भविष्य चांगलं आहे सर. बरोबर. मी रिअल सांगतो. आम्ही गेलोय भरपूर. तर हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर संजय बोधारे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कष्ट या फील्डमध्ये फार महत्वाचे आहेत. कारण हा ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटर समोर बसून करायचं काम नसून प्रोजेक्ट मध्ये आणि फील्डवर जायचं काम आहे. त्यामुळे याच्यात जर कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की या, तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार. धन्यवाद. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.